मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या योजना कॉर या लोकप्रिय युट्यूब चॅनलवरती। तर पीएम किसान योजनेचा 19व्या हप्त्यासंदर्भात सविस्तर अशी माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की याच शेतकरी बांधवांना जो 19वा हप्ता आहे तो मिळणार आहे आणि कोणकोणत्या शेतकरी बांधवांना फक्त याच शेतकरी बांधवांना मिळणार आहे आणि थेट पैसे त्यांच्या आधार संलग्न बँकेमध्ये जे आहे ते दुपारनंतर जे आहे थेट जमा होणार आहेत। सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे सुरुवातीस आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा। मकर संक्रांतीनिमित्त बेस्ट सेल अवेलेबल झालेला आहे। तर मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या 19व्या हप्त्यासंदर्भात सविस्तर माहिती पाहण्यापूर्वी एक विनंती आहे, आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। एकंदरीत पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या 19व्या हप्त्यासंदर्भात सविस्तर अशी माहिती आपण योजना कॉर या युट्यूब चॅनलवरती पाहत आहात। आताच आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तसेच मित्रांनो, महत्वपूर्ण म्हणजे आपण जो काय कामे करायची आहेत, पीएम किसान योजना ही केंद्र सरकारकडून राबवली जाते आणि थेट पैसे जे आहेत ते बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत असतात आधार संलग्न बँकेमध्ये। म्हणजे एकंदरीत आधारला कोणती बँक लिंक आहे त्याच्यामध्ये थेट हे पैसे जे आहेत ते जमा करण्यात येत असतात। एकंदरीत तीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। एकंदरीत मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा आतापर्यंत 18 हप्ते देण्यात आलेले आहेत। एकंदरीत 18 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देण्यात आले आहेत। थेट पैसे जे होते थेट पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरतीच जमा करण्यात आलेले आहेत। एकंदरीत थेट पैसे खात्यावरती म्हणजेच आधार संलग्न बँकेमध्ये, एकंदरीत आधारला जी बँक लिंक होती त्याच्यामध्ये टाकण्यात आलेले होते। एकंदरीत सगळे जे पैसे होते 18वा हप्ता जो आहे, एकंदरीत जो 18 हप्ता होता तो थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरतीच टाकण्यात आलेला होता। एकंदरीत खात्यावरती आधार संलग्न बँकेमध्ये तो पडलेला आहे 18 हप्ता। एकंदरीत हा पण 19वा हप्ता पण खात्यावरती मिळवण्यासाठी काही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे। ज्या बांधवांची मित्रांची जी प्रक्रिया आहे ते पूर्ण नसणार नाही, या संदर्भात सविस्तर माहिती आपण आता जाणून घेऊ। एकंदरीत पीएम किसान योजना ही केंद्र सरकारकडून राबवली जाते सर्वात मोठी आर्थिक जी डीबीटी आर्थिक योजना आहे, म्हणजे थेट लाभ जे आहे तो मिळत असतो आणि डीबीटी मार्फत योजना आहे। या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 18 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात आले आहेत पीएम किसान योजनेच्या माध्यमातून। आता 19वा हप्ता च्या संदर्भात बोलायचं झाल्यास कोणकोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार याकडे जाऊ। तर एकंदरीत मित्रांनो, पीएम किसान योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल, एकंदरीत प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत देशातील शेतकऱ्यांना दरवर्षी 3 समान हप्त्यामध्ये 6000 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते आणि आतापर्यंत 18 हप्ते पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आलेले आहेत। आणि आता देशातील कोट्यावधी शेतकरी 19व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत। एकंदरीत 19व्या हप्त्याचे जे पैसे आहेत ते 2000 रुपये मिळू शकतात किंवा हप्त्यामध्ये वाढ झाली तर 500 रुपये वाढून किंवा 1000 रुपये वाढून सुद्धा येऊ शकतात। एकंदरीत 2500 किंवा 3000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। एकंदरीत आतापर्यंत 18 हप्ते जारी करण्यात आलेले आहेत। मी सांगितल्याप्रमाणे आतापर्यंत 18 हप्ते ही योजना 2019 पासून सुरू करण्यात आलेली आहे। प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजना सुरू केली 2019 पासून, ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये दिले जातात। पीएम किसान योजनेअंतर्गत दरवर्षी देशातील 13 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे आणि पीएम किसान योजनेचे सरकारने आतापर्यंत 18 हप्ते जारी करण्यात आले आहेत। 19व्या हप्त्यासंदर्भात आता आपण माहिती पाहणार आहोत। एकंदरीत सुरुवातीस पॉइंट आहे, पीएम किसान योजनेची ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण नसणार नाही त्यांना हप्ता मिळणार नाही। तर आतापर्यंत ज्या शेतकरी बांधवांना जी ई-केवायसी आहे ती ई-केवायसी अनिवार्य केलेली आहे, ई-केवायसी ज्या शेतकरी बांधवांची पूर्ण नसणार नाही त्यांना हप्ता मिळणार नाही। त्यासाठी ई-केवायसी कशी करायची, ई-केवायसी करणं कसं काय गरजेचं आहे, ई-केवायसीचे 3 पर्याय, ई-केवायसी कशा पद्धतीने करायची, ऑनलाईन कशी करायची, सविस्तर माहिती आता जाणून घेऊ। एकंदरीत ई-केवायसी करणं गरजेचं का आहे, तर भारत सरकारने पीएम किसान योजनेच्या ई-केवायसी शेतकऱ्यांसाठी जी आहे ती शेतकऱ्यांना आधीच माहिती दिलेली होती, मात्र असं असूनही आतापर्यंत शेतकऱ्यांना ई-केवायसी केलेली नाही। एकंदरीत अनेक हप्त्यापासून जी सरकार आहे म्हणत आहे की केंद्र सरकार मार्फत ही जी योजना राबवली जाते, केंद्र सरकार म्हणत आहे की आतापर्यंत जी ई-केवायसी आहे ती करणं गरजेचं आहे, अनिवार्य केलेलं आहे। ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण नसेल तर करून घ्या, स्टेटस चेक करा। आता पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा 18 हप्त्याचं तुम्हाला स्टेटस इझिली चेक करता येतं, घर बसल्या चेक करता येतं किंवा आपल्या जवळच्या नजदीकच्या जे सीएससी सेंटर आहे, ऑनलाईन सेंटर आहे, तिथे जाऊन 18व्या हप्त्याचा स्टेटस इझिली तुम्ही जे आहे ते तपासा। म्हणजे तपासल्याच्या नंतर यामध्ये काही जर प्रॉब्लेम आला तर दुरुस्त करून घ्या। तसेच दुसरं म्हणजे
जे प्रॉब्लेम एक झाला, ई-के-वाय-सीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. दुसरा प्रॉब्लेम येतो लँड सेलिंग टेटसचा, जमिनी पडताळणीचा प्रॉब्लेम सुद्धा येतो आणि आधारला बँक लिंक नसतं. हा पण जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम येत असतो. एकंदरीत अशा पद्धतीने तुम्हाला हे जे 2-3 प्रॉब्लेम आहेत ते दुरुस्त करायचे. आता ई-के-वाय-सी कोणकोणत्या प्रकारे करता येते त्याकडे वळू. तर ई-के-वाय-सी 3 प्रकारे करता येते. फक्त आपण 2 प्रकारे प्रचलित आहे आपल्या इकडे. दुसरं म्हणजे OTP बेस्ड एक म्हणजे ई-के-वाय-सी ही OTP बेस्ड पण करता येते आणि दुसरी म्हणजे मित्रांनो तुम्हाला OTP बेस्ड एक आणि बायोमेट्रिक आधारित 2 अशा 2 प्रकारच्या ई-के-वाय-सी करता येतं. काही अडचण नाही. दोन्ही प्रकारे ई-के-वाय-सी घरबसल्या करायची असेल तर OTP बेस्ड. फक्त यामध्ये अशी अट आहे की आधारला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने OTP बेस्ड सुद्धा तुम्ही करू शकता एकंदरीत. दुसरी म्हणजे मित्रांनो ई-के-वाय-सी अनिवार्य केली आहे. तसेच शेतकरी ऑनलाईन सतत ऑफलाईन ई-के-वाय-सी करू शकतात. जर तुम्ही अद्यापही ई-के-वाय-सी केली नसेल तर तुम्ही तत्काळ ई-के-वाय-सी करून घ्या. ई-के-वाय-सी केल्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये जे पैसे आहेत ते पैसे जमा होणार आहेत. एकंदरीत ज्या शेतकरी बांधवांची, ज्या मित्रांची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण नसणार नाही त्यांना हप्ता मिळणार नाही. सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करा. असं करा ऑनलाईन ई-के-वाय-सी. आता ई-के-वाय-सी तुमची पूर्ण नाही, तुम्ही कशा पद्धतीने करू शकता याकडे सुद्धा वळून. तुम्ही ई-के-वाय-सी जी आहे ती PM किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट दिल्याच्या नंतरच तुम्हाला करता येते. अधिकृत वेबसाईटला भेट द्या. अधिकृत वेबसाईटलाच भेट द्या. कुठेही OTP टाकू नका, कारण की आजकाल फार मोठ्या प्रमाणात फ्रॉड होत आहेत. यानंतर तुम्हाला ई-के-वाय-सी हा पर्याय निवडायचा आहे. आता तुम्हाला नवीन विंडो उघडेल ज्यामध्ये तुम्हाला आधार क्रमांक टाकायचा आहे. एकंदरीत तुमचा आधार क्रमांक टाकल्याच्या नंतर तुम्हाला जी ई-के-वाय-सी आहे ती ई-के-वाय-सी पूर्ण आहे का नाही कळेल. आणि ई-के-वाय-सी पूर्ण नसेल तर करून घ्या. असेल तर काही करण्याची गरज नाही. तुमचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट होऊन जाईल. OTP टाकल्यानंतर सबमिट केल्याच्या नंतर तुम्हाला ई-के-वाय-सी प्रक्रिया सबमिट झाल्याचा मेसेज येईल. तुम्हाला PM किसान ई-के-वाय-सी ऑलरेडी जेव्हा म्हणते तेव्हा तुमची झालेली असते आणि काही म्हणत नाही, डायरेक्ट OTP दे. तुमची OTP द्वारे ई-के-वाय-सी करून घ्या. किंवा तुम्ही तुमच्या जवळच्या जे ऑनलाईन सेंटर आहे तिथं ऑनलाईन सेंटरवर गेल्याच्या नंतर तिथे तुम्ही PM किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या हप्त्याची ई-के-वाय-सी करू शकता. PM किसान योजने ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करू शकता. PM किसान महासन्मान निधी योजनेचं स्टेटस तपासणं गरजेचं आहे, कारण की ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण आहे का नाही हे तुम्हाला कसं कळेल. तर अशा पद्धतीने ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण आहे का ते पाहण्यासाठी लँड सेलिंग टेटस, आधार सेलिंग टेटस हे तिन्ही प्रॉब्लेम दुरुस्त आहेत का नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला सुरुवातीस एक काम करायचं आहे, म्हणजे हे तुमचं जे स्टेटस आहे ते स्टेटस चेक करणं गरजेचं आहे. त्यामुळे मित्रांनो स्टेटस चेक करा. आपल्या YouTube चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. मकर संक्रांती निमित्त बेस्ट असा सेल अवेलेबल झालेला आहे. आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्या लिंक दिलेल्या आहेत, तिथे जाऊन तुम्ही व्हिजिट करू शकता. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही पाहू शकता. तर एकंदरीत मित्रांनो आपल्या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केल्याच्या नंतर बेल आयकॉनला ऑल प्रेस करा. तसेच दुसरं एक महत्त्वपूर्ण सूचना आहे, आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे. आणि ज्या शेतकरी बांधवांना कोणकोणत्या शेतकरी बांधव हप्ता मिळणार तर मी सांगितल्याप्रमाणे तिन्ही प्रॉब्लेम ज्या शेतकरी बांधवांचे दुरुस्त असणार आहेत त्या शेतकरी बांधवांना, आणि दुसरं म्हणजे तुमचे आधार कार्डला बँक लिंक असणं गरजेचं आहे. तिन्ही प्रॉब्लेम दुरुस्त करा. आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. दुपारनंतर थेट जे पैसे आहे ते जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केल्याच्या नंतर बेल आयकॉनला ऑल प्रेस करा. धन्यवाद.